नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 41 क्लास 5th मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, कन्वर्ट द फॉलोइंग इनटू डेसिमल फ्रॅक्शन्स अँड ऍड देम। आता या ठिकाणी आपल्याला हे जे उदाहरण दिलेलं आहे, या उदाहरणामध्ये प्रत्येकाचं रूपांतर आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे, नंतर त्यांची ऍडिशन करायची आहे। परंतु या ठिकाणी बघा, हाफ मीटर दिलेला आहे, पुढच्या उदाहरणामध्ये क्वार्टर दिलेला आहे, नंतर हाफ मीटर दिलेला आहे, परंतु आपल्याला हाफ म्हणजे किती, क्वार्टर म्हणजे किती ते माहित असणं फार गरजेचं आहे। सुरुवातीला हाफ म्हणजेच काय तर 1/2 आणि याचं डेसिमल फ्रॅक्शन असतं 0.50। नंतर अ क्वार्टर म्हणजेच काय तर 1/4 आणि याचं डेसिमल फ्रॅक्शन असतं 0.25। नंतर 3/4 म्हणजे काय तर 3/4 आणि याचं डेसिमल फ्रॅक्शन असतं 0.75। आता हा जर कन्सेप्ट तुमचा क्लिअर असेल तर तुम्हाला हे उदाहरण अतिशय 2 मिनिटात सोडवता येऊ शकतात। बघा, आता या ठिकाणी पहिलं उदाहरण बघणार आहोत, 1.5 मीटर अँड 2.5 मीटर। बघा, आता सुरुवातीला 1.5 मीटर म्हणजे किती ते आपल्याला बघायचं आहे। 1 हा पूर्ण नंबर आहे म्हणून या ठिकाणी 1 लिहून घेतला। नंतर हाफ मीटर आहे, हाफ मीटर म्हणजेच काय तर 1/2 इक्वल टू। बघा, आता या ठिकाणी 1/2 या प्रकारचं हे जे फ्रॅक्शन आहे याचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रूपांतर जर केलं तर ते मिळणार आपल्याला 1 पूर्ण संख्या होती म्हणून 1। हाफचं कन्व्हर्जन असतं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये 0.50 म्हणून या ठिकाणी डेसिमल पॉइंट लावला आणि या ठिकाणी 50, म्हणजे या ठिकाणी 1.5 मीटर इक्वल टू 1.50 मीटर। नंतर 2.5 मीटर्स म्हणजे किती तर 2 ही संख्या पूर्ण होती, नंतर हाफ मीटर्स म्हणजे किती तर 1/2 इक्वल टू 2 संख्या पूर्ण संख्या असल्यामुळे 2 लिहून घेतला। नंतर हाफ मीटर म्हणजे 0.50 म्हणून या ठिकाणी 0.50 मीटर, म्हणजे या ठिकाणी 2.5 इक्वल टू 2.50 मीटर। आता हे जे डेसिमल फ्रॅक्शन आहे यांचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे। देअरफॉर 1.50 प्लस 2.50 या प्रकारे आपल्याला ऍडिशन करायचे आहे। 0 + 0 0, 5 + 5 10, 0 कॅरी 1, डेसिमल पॉइंट लावून घेतला। 2 + 1 3 + 1 4, म्हणजे या ठिकाणी 4 मीटर 4.00 मीटर म्हणजेच काय इक्वल टू आपण 4 मीटर सुद्धा म्हणू शकतो। अशा प्रकारे या ठिकाणी हे पहिलं उदाहरण आपण सोडवलेलं आहे। दुसरं उदाहरण बघणार आहोत, 4 3/4 रुपीज अँड 7 1/4 रुपीज। आता या ठिकाणी 4 3/4 रुपीज म्हणजेच काय तर ते सुरुवातीला आपण बघणार आहोत। 4 हा पूर्ण संख्या आहे किंवा पूर्ण नंबर आहे म्हणून या ठिकाणी 4 लिहिलं। नंतर 3/4 म्हणजे 3/4 इक्वल टू 4 ही संख्या कंप्लीट नंबर होता म्हणून 4.3/4 म्हणजेच काय 0.75 म्हणून 4 3/4 इक्वल टू 4.75। नंतर 7 1/4 रुपीज। 7 हा नंबर पूर्ण संख्या आहे, क्वार्टर म्हणजेच काय तर 1/4 इक्वल टू 7 पॉइंट क्वार्टर म्हणजे 0.25 म्हणून 7.25। आता या ठिकाणी हे जे डेसिमल फ्रॅक्शन मिळाले यांचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे। देअरफॉर 4.75 प्लस 7.25, 5 + 5 10, 0 कॅरी 1, 7 + 2 9 + 1 10, 0 कॅरी 1, 1 + 4 5, 5 + 7 12, म्हणजे 12.00 रुपीज इक्वल टू 12 रुपीज या प्रकारे सुद्धा आपण लिहू शकतो, कारण 12.00 म्हणजेच काय तर 12 रुपीज। तिसरं उदाहरण बघणार आहोत, 6.5 मीटर्स अँड 3 3/4 मीटर्स। बघा, आता या ठिकाणी 6.5 मीटर्स आहे,
सुरुवातीला याचं आपण डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करणार आहोत. 6 ही संख्या कंप्लीट होती म्हणून 6 हाफ मीटर म्हणजे 1/2 इक्वल टू 6.1/2 म्हणजे काय तर 0.50 म्हणून 6.50 मीटर. आता पुढचं दिलेलं आहे 3 and 3/4 मीटर. 3 ही संख्या कंप्लीट नंबर आहे म्हणून या ठिकाणी 3/4 मीटर. 3/4 म्हणजे काय तर 3/4 इक्वल टू याचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रूपांतर केलं तर 3.75 मीटर. आता या ठिकाणी ह्या दोन्ही संख्यांचं या डेसिमल फ्रॅक्शनची आपल्याला ऍडिशन करायची आहे. Therefore 6.50 प्लस 3.75 यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. 0 + 5 5, 5 + 7 12 कॅरी 1, 6 + 1 7 + 3 10, 10.25 मीटर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 10.25 मीटर. क्वेश्चन नंबर 2 त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. बघा आता या ठिकाणी 23.4 प्लस 87.9 या दोन्ही डेसिमल फ्रॅक्शनची आपल्याला ऍडिशन करायची आहे. बघा या प्रकारे आपण राईट डाऊन करणार आहोत. 23.4 प्लस 87.9. डेसिमल पॉइंटच्या खाली नेहमी डेसिमल पॉइंटच आला पाहिजे. आता आपल्याला ऍडिशन करायची आहे. आता या ठिकाणी 4 + 9 केले तर या ठिकाणी 13 3 कॅरी 1 डेसिमल पॉइंट राईट डाऊन करायचा आहे. नंतर 1 + 3 + 7 या तिन्ही नंबरची आपल्याला जर ऍडिशन केली तर ती मिळणार आहे 11 कॅरी 1, 8 + 2 10, 10 + 1 11. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 111.3. दुसरं उदाहरण बघणार आहोत. 35.74 प्लस 816.6 या प्रकारे लिहिणार नंबर 35.74 प्लस 816. बघा आता सुरुवातीला हा जो डेसिमल पॉइंट आहे हा डेसिमल पॉइंट लिहायचा आहे. डेसिमल पॉइंटच्या नंतरची संख्या आहे 6 म्हणून या ठिकाणी 6 आणि आधीचा नंबर आहे 816. या प्रकारे लिहून घेतलं. आता आपल्याला ऍडिशन करायचे आहे. 4 या ठिकाणी कोणताही नंबर नाही म्हणून क्रॉस लिहिला. 4 + 0 केला तर 4, 7 + 6 केला तर 13, 3 कॅरी 1 डेसिमल पॉइंट लावून घ्यायचा आहे. नंतर 1, 5 आणि 6 तिघांची ऍडिशन केली मिळाली 12 कॅरी 1, 1 + 3 4, 4 + 1 5 आणि या ठिकाणी हा 8 नंबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 852.34. पुढचं एक्झाम्पल आहे 6.95 प्लस 74.88. सुरुवातीला पहिला नंबर लिहून घेतला प्लस डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट लावला. 74 नंबर लिहून घेतला नंतर 88. आता या प्रकारे लिहिल्याच्या नंतर आपल्याला ऍडिशन करायचे आहे. 5 + 8 13, 3 कॅरी 1, 1 + 9 10, 10 + 8 18, 8 कॅरी 1 या ठिकाणी डेसिमल पॉइंट 1, 6 आणि 4 तिघांची ऍडिशन केली 11 कॅरी 1, 1 + 7 8. आन्सर मिळालं 81.83. पुढचं एक्झाम्पल आहे 41.03 प्लस 9.98. नंबर लिहून घेतला 41.03 प्लस डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंटच्या आधीचा नंबर आहे 9 आणि डेसिमल पॉइंटच्या नंतरचा नंबर आहे 98. आता करायचे आहे ऍडिशन. 3 + 8 11 कॅरी 1, 1 0 9 10 कॅरी 1, 9 + 1 10, 10 + 1 11 कॅरी 1 आणि या ठिकाणी 5. या ठिकाणी डेसिमल पॉइंट म्हणजे ऍडिशन मिळाली आपल्याला 51.0. क्वेश्चन नंबर 3 त्यातलं पहिलं उदाहरण आपण बघणार आहोत. 51.4 सेंटीमीटर प्लस 68.5 सेंटीमीटर. या प्रकारे आपण उभ्या मांडणीत लिहिणार आहोत 51.4 सेंटीमीटर प्लस 68.5 सेंटीमीटर. आता आपल्याला ऍडिशन करायचे आहे. 4 + 5 9 डेसिमल पॉइंट, 1 + 8 9,
5 प्लस 6 11. या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 119.9 सेंटीमीटर. दुसरं उदाहरण आहे 94.7 मीटर प्लस 1738.45 मीटर. बघा आता या प्रकारे लिहिलं 94.7 मीटर प्लस डेसिमल पॉइंटच्या खाली आपण या ठिकाणी डेसिमल पॉइंट लावून घेतला. नंतरचा नंबर आहे 45 या ठिकाणी मीटर 1738 लिहून घेतले 1738. आता आपल्याला ऍडिशन करायचे आहे. 5च्या वरती कोणतीही संख्या नाही म्हणून या ठिकाणी या प्रकारे क्रॉस लावून घेतला. क्रॉस प्लस 5 केले तर 5, 7 प्लस 4 केले तर 11, 1 कॅरी 1, डेसिमल पॉइंट 1, 4 आणि 8 यांची तिघांची ऍडिशन जर केली तर 13 कॅरी 1, 1 प्लस 9 10, 10 प्लस 3 13, 3 कॅरी 1, 1 प्लस 7 8 आणि 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 1833.15 मीटर. पुढचं उदाहरण आहे ₹5158.75 प्लस ₹841.25. बघा या प्रकारे लिहून घेणार 5158.75 रुपीज प्लस डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट नंतर 25 आणि 841. आता ऍडिशन करणार आहोत. 5 प्लस 5 10, 0 कॅरी 1, 1 7 आणि 2 10 कॅरी 1 डेसिमल पॉइंट नंतर 1 प्लस 8 9, 9 प्लस 1 10, 0 कॅरी 1, 1 प्लस 5 6, 6 प्लस 4 10, 0 कॅरी 1, 1 प्लस 1 2, 2 प्लस 8 10, 0 कॅरी 1, 1 प्लस 5 6. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 6000.00 रुपीज म्हणजेच 6000 रुपीज. अशा प्रकारे या ठिकाणी हे थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह झालं. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 41 पूर्णपणे सोडवला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.